हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल. तर मैत्रिणींनो, उद्या गुढीपाडवा आला आहे. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं हे आज आपण बघणार आहोत. तर काय करायचं, पूजेचं एक ताट घ्यायचं आणि त्यात आपण हे सगळं साहित्य ठेवणार आहे. तर इथं मी सर्वात आधी एक तांब्याचा कलश घेतला आहे. तुम्ही असा घेऊ शकता किंवा पितळाचा असेल तोही घेऊ शकता. नंतर निरंजन, फक्त कलश घेताना स्टीलचा किंवा काचेचा वगैरे घेऊ नका. आता निरंजन घेतलं आहे. नंतर आपलं जे हळदी कुंकाचं पंचपाळं असतं तर ते घ्यायचं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या त्या एकत्र राहतात. आणि त्यानंतर आपण घेतलं आहे इथं कुंकू, ते ओलं करून, कारण आपण जेव्हा गुढी उभारतो तर त्या काठीला लावण्यासाठी आपल्याला ओलं केलेलं कुंकू लागतं, म्हणून आपण ते घेतलं आहे. आणि नंतर अक्षता घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला इथं एक नैवेद्य किंवा प्रसाद म्हणून इथं मी खडीसाखर, त्यात धने आणि कडुलिंबाची पालर अशी तोडून टाकली आहेत. तर इथं जो आपला कडुलिंबाचा जो फुलोरा असतो तर तोही टाकला जातो, पण मला काही भेटला नाही म्हणून मी पानं टाकले. आणि नंतर आपला गूळ खोबऱ्याचा नैवेद्यही दाखवायचा आहे. त्यानंतर विड्याची 2 पानं आणि त्यावरती एक सुपारी आपल्याला पूजेसाठी ठेवायची आहे. इथे मी धूप घेतली आहे, तुम्ही अगरबत्ती घेतली तरीही चालेल. ह्या काय होतं, अशा ह्या सगळ्या गोष्टी आपण आदल्या दिवशीच तयार ठेवल्या ना, तर सकाळी आपल्याला गुढी उभारायला खूप जास्त वेळ लागत नाही. आणि त्यानंतर आपली जी साखरेची गाठी असते तर ती घ्यायची आहे. आणि आपल्या जो सगळ्या गोष्टी आपल्याला गुढीला बांधायला धागा लागतो तोही ठेवून द्यायचा, माचीस ठेवून घ्यायची, म्हणजे आपली धावपळ ऐन वेळेस धावपळ होत नाही. इथं कडुलिंबाची आणि आंब्याची डहाळी मी घेतली आहेत, तर ती आपल्याला गुढीला उभारायला खूप आवश्यक असते. इथं मी पूजेसाठी फुलंही घेतली आहेत. आता फुलांचा मला हारही बनवायचा आहे, तर हारही आपल्या गुढीसाठी लागतो, तर तुम्ही तोही घ्या. आणि नंतर आपल्याला इथं मेन येतं ते म्हणजे गुढीचं वस्त्र. तर ही गुढीचं वस्त्र किंवा गुढीची साडी म्हणा, ही मी गेल्या वेळेसच बनवली होती आणि अगदी घरच्या घरी खूप साध्या पद्धतीने ही शिवल्या जाती. आणि इथं आपल्या घरी जरी मशीन नसेल तरी हाताने मी ही शिवली होती. तर याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंकही देईल. तर तुम्ही तुमच्याकडे असलेला ब्लाऊज पीस किंवा एखादं असं कापड असेल त्याने छान असं गुढीचं हे वस्त्र शिवू शकता. आणि नंतर आपल्याला गुढी उभारण्यासाठी अशी काठी घ्यायची. फक्त एवढं ध्यान ठेवायचं की काठी कुठेही अशी तुटलेली किंवा चीर पडलेली वगैरे नसावी, अखंड अशी ती काठी असावी. आणि एवढ्या ह्या अशा गोष्टी आपल्याला गुढी उभारण्यासाठी लागणार आहेत. तर तुम्ही आदल्याच दिवशी तयारी करून ठेवली तर सकाळी आपली धावपळी होणार नाही आणि छान आपलं सगळं काम लवकर आवरेल. तर तुम्हा सर्वांना माय घरकुलतर्फे गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. चला, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये जरूर सांगा. थँक्यू.